नमस्कार मंडळी. सध्या सोन्याचे भाव कुठे चाललेत हे आपण सगळेच रोज बातम्यांमध्ये पाहत आहोत. आपल्या भारतात सोनं खरेदी करणं म्हणजे फक्त हौस किंवा परंपरा नाही, तर ती एक हक्काची आणि सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. संकट काळात धावून येणारा मित्र म्हणजे सोनं. पण आजही जेव्हा आपण सोन्यात पैसे लावण्याचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये फक्त 3च गोष्टी येतात: दागिने, सोन्याची नाणी आणि बिस्किट्स. पण विचार करा, जर तुम्हाला सोन्याच्या वाढत्या भावाचा फायदा घ्यायचा असेल, पण दुकानदाराचे मेकिंग चार्जेस द्यायचे नसतील आणि घरात सोनं ठेवण्याची भीती देखील नको असेल किंवा चोरीची चिंता नको असेल, तर काय करायचं? यावरच एक सर्वात स्मार्ट, आधुनिक आणि सोपा उपाय म्हणजे गोल्ड ETF. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये समजून घेणार आहोत की गोल्ड ETF म्हणजे काय, ते कसं काम करतं आणि तुमचे पैसे यात कसे वाचतात आणि तुम्ही अगदी 100 रुपयांपासून यात सुरुवात कशी करू शकता. तर सगळ्यात आधी सर्वात पहिला प्रश्न आहे तो गोल्ड ETF म्हणजे काय? तर ETFचा लॉंग फॉर्म आहे एक्सचेंज ट्रेडेड फंड. म्हणजेच एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर हे असं सोनं आहे जे कागदी किंवा डिजिटल स्वरूपात असतं. जसं आपण मोबाईलवरून एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करतो, अगदी तसंच हे डिजिटल सोनं शेअर मार्केटवर NSE, BSE वर खरेदी विक्री करू शकतात. इथे एक गोल्ड ETF युनिट म्हणजे साधारणपणे 1 ग्रॅम शुद्ध सोनं असं असतं. काही फंड्समध्ये लहान गुंतवणूकही करता येते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पूर्णपणे फिजिकल गोल्ड बॅक असतं, म्हणजे फंड प्रत्यक्ष सोन्याने समर्थित असतो. त्यामुळे हे सेबीच्या नियमांनुसार नियंत्रित आणि तुलनेने सुरक्षित गुंतवणुकीचे साधन मानले जाते. आता अनेकांच्या मनात येईल की आम्ही दुकानात जाऊन सोनं आणण्याऐवजी मोबाईलवर हे का खरेदी करायचं? तर त्याचे 4 मोठे फायदे आहेत जे तुमचे पैसे वाचवू शकतात. पहिला फायदा, मेकिंग चार्जेस नाहीत. जेव्हा आपण दुकानातून दागिने घेतो तेव्हा दुकानदार मेकिंग चार्जेस लावतात, पण गोल्ड ETFमध्ये दागिन्यांसारखे मेकिंग चार्जेस नसतात. त्यानंतर दुसरा फायदा, GSTचा वेगळा दागिन्यांप्रमाणे खर्च नाही. फिजिकल गोल्ड घेताना अनेक खर्च लागू शकतात, पण ETFमध्ये रचना वेगळी असते. त्यानंतर तिसरा फायदा म्हणजे चोरीची भीती नाही. हे डिजिटल स्वरूपामध्ये तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये असतं, त्यामुळे घरात सोनं ठेवायची गरज पडत नाही. आणि चौथा फायदा म्हणजे शुद्धतेची खात्री. गोल्ड ETF सामान्यतः उच्च शुद्धतेच्या सोन्याशी जोडलेले असते. आणि या व्यतिरिक्त आणखी काही जबरदस्त फायदेही आहेत, जसे की कमी पैशात सुरुवात. तुम्ही SIP किंवा छोट्या रकमेपासून हळूहळू गुंतवणूक सुरू करू शकता. त्यानंतर उच्च लिक्विडिटी, म्हणजेच गरज पडल्यास मार्केट वेळेत ते विकता सुद्धा येते. आणि पारदर्शकता, किंमत बाजारभावाशी जोडलेली असल्यामुळे ट्रॅक करणं आपल्याला सोपं येतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे सगळं ठीक आहे, पण यामध्ये गुंतवणूक करायची तरी कशी? तर सर्वात आधी तुमच्याकडे डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट असणे आवश्यक आहे. आजकाल अनेक ॲप्सवर हे अकाउंट उघडता येते. त्यानंतर सर्च बारमध्ये गोल्ड ETF शोधायचं. तुम्हाला तिथे अनेक पर्याय दिसू शकतील, जसे की निपॉन इंडिया गोल्ड ETF, त्यानंतर SBI गोल्ड ETF, HDFC गोल्ड ETF किंवा ICICI गोल्ड ETF. यापैकी योग्य फंड निवडा, युनिट टाकायचे आणि बायवर क्लिक करायचं. तुमचे डिजिटल गोल्ड तुमच्या डीमॅटमध्ये दिसू लागते. तर मंडळी, आता जर तुम्हाला अंगावर सोनं घालण्यासाठी हवं असेल तर तुम्ही फिजिकल गोल्ड घेणं योग्य असू शकतं. पण जर तुमचा हेतू गुंतवणूक आणि भविष्यातील नफा असेल तर मात्र गोल्ड ETF हा विचार करण्यासारखा पर्याय आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करायला कोणती पद्धत वापरता? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत